विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. विभागानं या माहितीला दुजोरा दिला आहे. गेल्या बुधवारी बारामती विमानतळावर उतरत असताना या विमानाचा अपघात होऊन अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी वेगानं करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलंय. विमान अपघात अन्वेषण ब्युरोतर्फे सुरू असलेल्या चौकशीत अपघातस्थळी आवश्यक सहकार्य करावं असं त्यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते पदाबाबत चर्चा होणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. राज्य चालवण्यासाठी या मुद्द्याला प्राधान्य देत असल्याचं भुजबळ यांनी नमूद केलं. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता त्याच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारं प्रभावी साधन ठरत असल्याचं मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन आणि सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता उलगडणं या विषयावर प्री समिट राऊंड टेबलमध्ये ते बोलत होते. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल 4 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यात 2 महिलांचा समावेश असून त्या 4 मिळून 8 लाख रुपयांचं बक्षीस होतं. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदर राजपी आणि सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चौहान यांच्यासमोर या 4घांनी शस्त्र टाकली. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाबाबतच्या निवडणुकीची चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल बैठक झाली. नागपूर इथं येत्या 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 5 टी20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला 5वा आणि शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. तिरुवनंतपुरम इथं संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.